नमस्कार मित्रांनो. निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप सर्वांनी आज खालची पातळी गाठली. खूप काही नाही, 1-2% ते खाली पडले, पण काय हरकत नाही. ते व्हायरसचा धोका आहे. चायनामधनं आला, भारतात 3 पेशंट सापडले सांगताय. लगेच लोकांना एकदम धास्तीवर येते कोरोनासारखा क्रॅश येईल का वगैरे वगैरे. तर ठीक आहे, त्या जरतरच्या गोष्टी, भविष्यात काय होईल ते मलाही सांगता नाही येणार. पण आपलं जे टेक्निकल ॲनालिसिस असतं ते योग्य प्रकारे जर आपण शिकून घेतलं तर ते आपल्याला 90% गोष्टी आधीच पिक्चर हा क्लिअर होऊन जातो. हेच निफ्टीमध्ये आज जे घडलं, मागच्या आठवड्यात जे घडलं, ते मी ह्या व्हिडिओ 13 दिवसापूर्वी, बघा 23 डिसेंबरला व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे, तुम्ही अवश्य बघा. त्या व्हिडिओत जे सांगितलं होतं अगदी तसंच घडलं आहे का नाही आज काल निफ्टीमध्ये, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असता तर आज बऱ्यापैकी पैसे कमवले असते. आणि माझे व्हॉट्सॲप चॅनलही आहे, ज्याचे नाव तुम्ही स्क्रीनवर पाहतात. आणि या चॅनलला तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे. ह्या चॅनलला मी काय करतो तर मला जे काही इंट्राडेमध्ये किंवा 1-2 दिवसात कोणत्याही स्टॉकचे सपोर्ट रेजिस्टन्स कुठून त्याची रिव्हर्स ॲक्शन होऊ शकते, खालून वर किंवा वरून खाली, ते मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, मी गुरुवारी सिप्लाचं सांगितलं होतं. सिप्लाचा एक रेजिस्टन्स झोन ड्रॉ केला होता, तुमच्यासमोर प्रूफ आहे. आणि तिथे मी हा मेसेजही टाकला होता, तुम्ही वाचून घ्या. आणि तेच घडलं, सिप्ला धडधड खाली आला. सेम निफ्टीचंही टाकलेलं होता. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथं शिकायला मिळतील. आणि आपले व्हिडिओ जे येतात यूट्यूबला, त्याचे इथं मी अलर्ट देऊन देतो, म्हणजे लवकर तुम्हाला अपडेट समजतात. ठीक आहे, याचा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा. यानंतर आपण निफ्टीवर जाऊ आणि निफ्टीला आपण थोडंसं 1 आवर टाईम फ्रेममध्ये कन्वर्ट करू. तर बघा काय घडलं बरं या दिवसात, इतक्या याच्यात निफ्टीमध्ये. मागेच आपलं डिस्कशन झालं आहे की निफ्टी ते हेड अँड शोल्डर पॅटर्न 1 आवर टाईम फ्रेमवर होता, त्याला निफ्टीने ब्रेक केला आणि धडाधड खाली. त्यानंतर इथे एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न बनला, जो बाईंग सिग्नल देतो. आपणही तसाच विचार केला. त्यानंतर त्याने वर जाण्याचा प्रयत्न केला. इथं नेकलाईनला त्याचा सपोर्ट घेतला, ही रेड कलरची दिसते तुम्हाला ती. आणि त्यानंतर मात्र गॅप डाऊन होऊन खाली. आणि हा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर फेल झाला. तुम्हाला मी तेव्हाच सांगितलं त्या व्हिडिओत, आजही सांगतोय की जेव्हा एखादा पॅटर्न फेल होतो तेव्हा त्याच्या उलट रिॲक्शन होण्याची शक्यता जास्त असते. आणि तेच घडलं का तर बघा, ही नेकलाईनला मी थोडंसं एक्सटेंड केलं. बघा कुठं येऊन थांबली ती नेकलाईन. बरोबर निफ्टीने तिचंच रेजिस्टन्स घेतला का नाही आता गुरुवारी, आणि तिथूनच परत रिव्हर्स. आता आणखी किती खालची लेवलला येऊ शकते बाबा निफ्टी. तर डेली टाईम फ्रेमवर गेलं तर आपल्याला एक ॲप्रॉक्झिमेट असा जो दिसत आहे सपोर्ट, तो आहे हा 22,000च्या आसपास. हो मित्रांनो, जर ही लेवल ब्रेक झाली तर निफ्टी या इथे लगेच नाही, थोडं काही 2-3 महिन्यांच्या अवधीत येऊ शकते. मग यासाठी उलटही आहे का तर हो, उलटही होऊ शकतं. समजा निफ्टीत खूप काहीतरी पॉझिटिव्ह सिग्नल आले, ग्लोबल जागतिक संकेत काही चांगले आले आणि निफ्टी याच्यावर ह्या लेवलच्या 24,700-800च्या वर क्लोजिंग दिली तर मित्रांनो निफ्टीत एक परत नवा बुल रन सुरू होण्याची शक्यता आहे. आता उद्याच्या दिवशी काय होऊ शकतं तर यासाठी आपण याला करून घेऊया 15 मिनिटावर. निफ्टीला तुम्ही पाहता 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर मी सेट केलं आहे. आणि ही एक कॅन्डल मला असं वाटतं माझ्या कॅल्क्युलेशनने की एक रेजिस्टन्स झोन म्हणून ॲक्ट होऊ शकते. समजा निफ्टी उद्या इथं कुठंतरी गॅप अप ओपन होऊन या ठिकाणी कुठंतरी तिने डाऊनवर्ड कॅन्डल बनवली, रेड कॅन्डल पहिली, तर मात्र आणखी थोडं खाली येऊ शकतो. थोडं असं नाही की आज जशी धुलाई झाली तशीच धडाधड निफ्टी परत इथून आणखी खाली जाईल, असं अपेक्षा ठेवणं थोडंसं बावळटपणाचं आहे. होऊ शकतं. समजा मिडनाईट आज काहीतरी आणखी ती पॅनिक न्यूज आली, त्या व्हायरसने काही हाहाकार केला, पेशंट त्याचे भारतातले वाढले, तर निफ्टी तर उद्या गॅप डाऊनच ओपन होईल. मग आपण प्राईज ॲक्शनसाठी थांबायचं का बरं, धावपळ करायची काही गरज नाही ना. अगदी संयम ठेवायचा आणि योग्य संधीची वाट बघायची. ओके तर मित्रांनो, आणि हा वरचा जो एक रेजिस्टन्स झोन आहे हा एक जबरदस्त, हा पण मी माझ्या ग्रुपला पोस्ट केला होता. त्या रेजिस्टन्सला टच होण्या अगोदरच निफ्टीने खाली आलेला आहे. इथं गटांगळ्या खाल्ल्या. माझी इथं सेलिंगचा विचार होता पण तिथपर्यंत तो आलाच नाही, त्याच्या अगोदरच केला. काही हरकत नाही. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमधनंही तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल. थँक्यू.